मित्रांनो, ही आपली फुले किमी आहे, टोकन पद्धतीने केलेली. आता हे माझ्यामध्ये हे करपा पडलेला आहे. हे बघा, पानं भरपूर पिवळे दिसलेत. तसं हिचं वय पण 82 दिवस झाले. आपली 10 जूनची पेरणी आहे. हे बघा, आता हे एका कडकून सगळं पिवळं पडत चाललं आहे. म्हणजे 10-12 दिवसात पूर्ण प्लॉट पिवळा पडतो. याच्या शेंगा पण भरल्यात आहे. बघा बघा, शेंगाची साईज पण आहे बघा, एकदम मोठी मोठी साईज आहे. शेंगा भरलेत एकदम. आणि हे एकदा पिवळं पडायला चालू झालं, हे बघा सगळ्या पानावर स्ट्रेच का बघा. हे आता हे पूर्ण सगळा प्लॉटच पिवळा पडत जातोय. जास्तीत जास्त 10 दिवसामध्ये हे पूर्ण पिवळं होऊन जाईल आणि नंतरच्या 10-12 दिवसामध्ये पानं गळून जातील. म्हणजे बरोबर हे 100 ते 105 दिवसामध्ये आपलं पीक निघून जाते. आणि याच्यामध्ये विषय बी कसं असतं, आता हे कधी कधी आपल्याला हे करपा आहे का नाही हे पण लक्षात येत नाही. शेवटी तर पडतेच, कारण आता हे पिवळं झालं आहे म्हणजे आता हे याचं वय भरलं आहे म्हणून झालं आहे का करपा पडला आहे हे पण ओळखणं लय अवघड असते. कारण बरोबर त्याच्या शेवटच्या टायमिंगला त्यानं पिवळं पडतंय. म्हणजे आता आज 82 दिवस झाले, मग आता एवढ्या उशिरा पिवळे पडते म्हणजे ह्याचं वय आता संपतच आलं ना. बघा, हा पूर्ण प्लॉट 8 ते 10 दिवसात तर 100% पिवळा पडणार आहे. कारण 2-3 दिवसाखालीच हे नॉर्मल होतं, आज तर जास्त झाले जरा. आणि आता हे सगळीकडेच पसरते. म्हणजे आपलीच सोयाबीन नाही, सगळ्याच्याच होणार आहे असं. यावर्षी जरा लवकरच काढायला येणार आहे. तुमची कशी आहे मित्रांनो, कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा ज्यांनी केलं नाही त्यांनी.